हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजीटेक अकॅडमी. तर आजच्या हा लेक्चर घेण्याचा मागचा उद्देश काय, तर मित्रांनो तुमचा एमएसबीटीचा टेंटेटिव्ह टाइम टेबल आलेला आहे. मित्रांनो, कोणत्या एक्झामचा या समर सेमिस्टर मध्ये जी होणार आहे 2026 मध्ये जी एक्झाम होणार आहे तुमची, तर त्या एक्झामचा टेंटेटिव्ह टाइम टेबल डिक्लेअर झालेला आहे. एमएसबीटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर ते डिक्लेअर झालेला आहे मित्रांनो, आणि ती न्यू अपडेट आहे एमएसबीटी डिप्लोमा वेबसाईट करून. तर मित्रांनो, या टेबलमध्ये तुम्हाला तुमच्या पेपरच्या डेट्स समजून येतील. या टेबलमध्ये तुमच्या पेपरची डेट्स तर नाही, पण ते पेपर किती पेपरमध्ये, 2 पेपरमध्ये किती गॅप आहे. आता या टेंटेटिव्ह टाइम टेबल आहे ना, त्याच्यामुळे डेट्स तर ह्याच्यात डिक्लेअर केलेल्या नसत्या, पण यात एक गोष्ट तुम्हाला लक्षात येऊन जाईल की एका पेपरमध्ये समजा तुमचा पहिला पेपर आहे आणि दुसरा पेपर आहे आणि तिसरा पेपर आहे, तर पहिल्या पेपरमध्ये, दुसऱ्या पेपरमध्ये आणि तिसऱ्या पेपरमध्ये किती दिवसाचा गॅप आहे, किती डेजचा गॅप आहे ते समजून जाईल मित्रांनो. कारण की एका दिवशी तुम्ही एक पेपर दिला तर पुन्हा त्यानंतर 3 दिवसांनी किंवा 4 दिवसांनी किंवा 5 दिवसांनी असा तुमचा दुसरा पेपर असतो. तर तुम्हाला आधीच एक अंदाज लागून जातो की तुमचा पेपर कधी आहे आणि कोणत्या दिवशी आहे, आणि हे पेपर झाल्यानंतर तुमचा पेपर 3 दिवसांनी आहे दुसरा पेपर. तर हे असा अंदाज तुम्हाला येऊन जातो, त्यानुसार तुम्ही त्या पेपरचा चांगला अभ्यास करून टाकता. कारण की ह्या पेपरला दिवस कमी आहेत, म्हणून या पेपरचा आधीच तुम्ही अभ्यास करून टाकता, हे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. तर जर ते तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करायचे असेल, पीडीएफच म्हणायलो, जर ते तुम्हाला बघायचं असेल कसं आहे ते, हे किती डेजचा गॅप आहे दुसऱ्या पेपरमध्ये ते तिसऱ्या पेपरमध्ये, पहिल्या पेपरमध्ये ते दुसऱ्या पेपरमध्ये, त्याचा टाइम टेबल, तर ते कसं बघायचा, चला तर मी तुम्हाला ते सांगतो. तर मित्रांनो, त्याचा टाइम टेबल तुम्ही काय करा, आपल्या लिंक, त्याची त्या टाइम टेबलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आपल्या डिस्क्रिप्शनला लिंक आहे, त्या लिंकला क्लिक करा. त्या लिंकला क्लिक केल्यावर तुम्ही डायरेक्ट त्या पेजवरती जातात. चला तर मी तुम्हाला त्या लिंकवर क्लिक करून दाखवतो आणि कसं ओपन करायचं आणि कसं तुमचं टाइम टेबल बघायचा ते तुम्हाला सांगतो. चला तर आता ती लिंक ओपन करतो. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, ती लिंकच ओपन करा, दुसरी कोणती लिंक ओपन करू नका. डायरेक्ट त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला तो टाइम टेबल बघता येईल. चला तर ती लिंक ओपन करून दाखवतो. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करा तेव्हा तुम्हाला ती लिंक या पेजवरती डायरेक्ट रिडायरेक्ट करून टाकीन, या पेजवरती डायरेक्ट तुम्हाला ट्रान्सफर करून टाकेन. मग या पेजवरती काय आहे, हे पेज आहे टेंटेटिव्ह टाइम टेबल समर 2026 चा, जे की पुन्हा दिलेला आहे. असंच कुणीही दिलेला टाइम टेबल नाही आहे. हा टाइम टेबल एमएसबीटीने रिलीज केलेला आहे. हा टाइम टेबल थिअरी एक्झामिनेशनचा एमएसबीटीने रिलीज केलेला आहे ऑफिशियल वेबसाईटवरून. एमएसबीटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर MSBT.in वाल्या वेबसाईट वरून मी ते तुम्हाला दाखवित आहे. तर डायरेक्ट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकतो, त्याच्यावरती तुम्हाला जाऊन क्लिक करून तुम्ही ते टाइम टेबल बघू शकता. तर त्या टाइम टेबल कसा बघायचा, तर टाइम टेबल कसा आहे माहिती का, कोर्स वाईज तुम्हाला बघता येईल, इन्स्टिट्यूट वाईज तुम्हाला बघता येईल, डे वाईज तुम्हाला बघता येईल, पेपर कोड वाईज बघता येईल आणि एक्झाम सेंटर वाईज सुद्धा बघता येईल तो टाइम टेबल. आता इन्स्टिट्यूट वाईज म्हणजे कसं, इन्स्टिट्यूट वाईज म्हणजे कसं, इथं तुम्हाला तुमचं इन्स्टिट्यूट सिलेक्ट करायचे, इन्स्टिट्यूटचा कोड सिलेक्ट करायचा, आणि तुम्ही जेव्हा इन्स्टिट्यूट टाइम टेबल याच्यावरती क्लिक करता तेव्हा तुम्हाला तुमच्या इन्स्टिट्यूटचा टाइम टेबल भेटेल. त्यानुसार तुम्हाला कळून जाईल की कोणत्या दिवशी कोणता पेपर आहे आणि किती दिवसाचा गॅप आहे, 2 पेपरमध्ये किती दिवसाचा गॅप आहे. तर मित्रांनो, ही एक अशा 4 पद्धती दिलेल्या आहेत. इथं 4 पद्धती दिलेल्या आहेत. पहिली पद्धत काय, तुम्ही तुमच्या इन्स्टिट्यूटचा एकतर इन्स्टिट्यूटचं नाव किंवा इन्स्टिट्यूट कोड टाकून हे करू शकता, किंवा कोर्स वाईज तुम्ही सर्च करू शकता, किंवा तुम्ही डे वाईज सर्च करू शकता, किंवा तुम्ही एमएसबीटी पेपर कोड वाईज टाइम टेबल सर्च करू शकता. तर इथं 4 ऑप्शन आहेत, पहिला हा, दुसरा हा, तिसरा हा, चौथा हा, टोटल 4 ऑप्शन आहेत मित्रांनो. आणि याच्यात काय सांगितलेलं आहे, टेंटेटिव्ह टाइम टेबल फॉर समर 2026 theory examination is display on MSBT portal for the information of student. Institutes are all concurred. तर मित्रांनो, स्टुडंटच्या इन्फॉर्मेशन साठी हा टाइम टेबल दिला आहे, इथं असं सांगितलेलं आहे. चला तर आता टाइम टेबल कसा बघायचा ते तुम्हाला सांगून देतो. तर इथं तुमचा कॉलेज नेम सिलेक्ट करायचा. आता तुमच्या कॉलेजचं नेम काही पण तुम्ही सिलेक्ट करू शकता, किंवा
कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड म्हणजे कोणता? इन्स्टिट्यूट कोड म्हणजे आता हे पहा 1984 हा एक इन्स्टिट्यूट कोड झाला. कोणतं पण कॉलेज तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथं तुमचं कॉलेज सिलेक्ट करायचंय तुम्ही, जे तुमचं कॉलेज आहे अख्ख्या महाराष्ट्रातले कॉलेज आहे. इथे आता औरंगाबाद रिजन मध्ये जर तुमचं कॉलेज असेल तर ह्याच्यामध्ये तुमचं कॉलेज सर्च करायचं. समजा तुमचं कॉलेज आहे नागपूरचं जर तुमचं कॉलेज आहे तर ते कॉलेज सिलेक्ट करायचं. किंवा कोणतं तुमचं जर दुसरं कोणतं कॉलेज असेल तर त्याचा कोर्स कोड टाकून द्यायचा. इथं कोर्स कोड टाकून द्यायचा. कोर्स कोड जर टाकून दिला तर मग तुम्हाला ते इझिली फाइंड आउट होईल. तर मित्रांनो आता मी काय करतो, इथं मी काय करतो आता हा नागपूरचं बघतो. कोणतं? श्री दत्ता मेघा पॉलिटेक्निक नागपूर या कॉलेजचा तुम्हाला दाखवून देतो. तर पहा, जेव्हा मी तिथं क्लिक करीन तेव्हा एक एक्सेल शीट ओपन होईल. एक्सेल शीट पहा ही ओपन होत आहे. पहा ओपन झाली. तर मित्रांनो पहिल्या डेला एक्झामच्या पहिल्या डेला कोणता पेपर असणार आहे या कॉलेजमध्ये बरं का. प्रत्येक कॉलेजसाठी वेगवेगळं राहते मित्रांनो. तुमच्या कॉलेजसाठी तुम्ही बघत चला. आता मॉर्निंग सेशन आणि आफ्टरनून सेशन असे 2 सेशन राहणार. तर मॉर्निंग सेशन मध्ये पहिल्या डेला बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आणि हे हा वाला पेपर राहणार. पहिल्या डेला कुणाकुणाचा राहणार ते इथं स्कीम वाईज दिलेलं राहणार. आणि किती ते किती राहणार टाइम ते सुद्धा दिलेलं राहणार. डे 1 ला एवढे पेपर होणार त्या कॉलेजमध्ये. डे 1 ला एवढे पेपर होणार. पहा एक तर थर्ड इयरचा दिसायलाय आय स्कीमचा. ऑपरेटिंग सिस्टम हा थर्ड इयरचा सब्जेक्ट आहे तर ते सुद्धा होणार आहे. ऑपरेटिंग सिस्टीम हे पहा. तर मित्रांनो अशीच तुमचा कोर्स कोड सुद्धा दिलेला राहील, त्याची टायमिंग आणि 2 पेपर मध्ये गॅप तुम्हाला कळून जाईल. जर समजा तुम्हाला बेसिक इलेक्ट्रॉनिक्स पेपर आहे आणि दुसरा तुमचा मॅथ वाला पेपर आहे, सॉरी सॉफ्टवेअर टेस्टिंग वाला पेपर आहे. आणि दुसरा कोणता पेपर आहे? ऑपरेटिंग सिस्टीमचा सॉफ्टवेअर टेस्टिंग वाला. हा पहा सॉफ्टवेअर टेस्टिंग वाला. आणि दुसरा वाला जर तुमचा पेपर असेल हा अप्लाइड मॅथ्सचा. जर तुमचे असे 2 पेपर असतील तर हा कितव्या दिवशीला आहे? 7व्या दिवशीला आहे. आणि सॉफ्टवेअर टेस्टिंगचा कितव्या दिवशीला आहे? 4थ्या दिवशीला आहे. म्हणजे 4 - 7 करून टाकायचं जेणेकरून तुम्हाला समजून जाईल. 4 - 7. तर मित्रांनो 3 दिवसाचा गॅप निघायला, ह्या दोन्हीमध्ये 3 दिवसाचा गॅप निघायला. तर याच्याद्वारा तुम्हाला समजलं की तुमचा जर पेपर असेल सॉफ्टवेअर टेस्टिंगचा तर याच्यामध्ये आणि याच्या दुसऱ्या अप्लाइड मॅथ वाल्या पेपरमध्ये किती दिवसाचा गॅप राहणार आहे? तर 3 दिवसाचा गॅप राहणार आहे. 3 दिवसाचा. याच्याद्वारा तुम्हाला समजून जाईल कोणत्या पेपरमध्ये किती दिवसाचा गॅप आहे. तर टोटल 18 डेज पर्यंत प्रत्येक कॉलेजमध्ये पेपर होणार आहे. पहा डे 18 पर्यंत प्रत्येक कॉलेजमध्ये पेपर होणार आहे. तुम्ही कोणत्याही चेक करू शकता, कोणत्याही कॉलेजचं चेक करू शकता. ड्युरेशन किती आहे? 8 दिवसाचा पेपर आहे. थिअरी एक्झाम 8 दिवसाची आहे. पहा मित्रांनो दररोज एक पेपर असल्यासारखं आहे. आफ्टरनूनला एक आणि मॉर्निंगला एक असं दिलेलं आहे. मॉर्निंगचे किती? 9:30 ते 12:30 आणि आफ्टरनूनचे 2 ते 5 PM. कोर्स कोड हे ते सर्व तुमचा पेपर तुम्हाला इथं दिसून जाईल. जर तुम्ही या कॉलेजचे असता तर, नागपूर कॉलेजचे असता तर. जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या कॉलेजचे असताना तर तिथं तुमच्या कॉलेजचा कोर्स कोड सिलेक्ट करायचा. तिथं तुमच्या कॉलेजचा कोर्स कोड तुम्ही घ्यायचा. समजा मी हा कोर्स कोड घेतोय आणि इन्स्टिट्यूट टाइम टेबल सिलेक्ट. पहा या कॉलेजचा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मूर्तिजापूर. तर या कॉलेजचा बघूया. या कॉलेजचा टाइम टेबल सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. प्रत्येक कॉलेजचा वेगवेगळा टाइम टेबल राहणार. 18 दिवसाचाच राहणार प्रत्येक कॉलेजचा. 18 दिवसाचा फक्त वेगवेगळा टाइम टेबल तुमच्या कॉलेजनुसार तुम्ही चेक करा. आणि आय होप तुम्हाला टेंटेटिव्ह टाइम टेबल समजायला असेल. आणि आपल्या या पीजीटेक अकॅडमीवरती असेच इम्पॉर्टंट अपडेट येत राहतात. तर जर तुम्ही नवीन असताल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच अपडेट वारंवार येत राहतील आणि एक्झाम रिलेटेड अपडेट तुमच्यापर्यंत आधी पोहोचून जातील. एक्झाम रिलेटेड सर्व अपडेट मी टाकत राहतो. आणि सी लँग्वेजचा कोर्स सुद्धा मी घेतलेला आहे. सी प्रोग्रामिंगचा कोर्स सुद्धा घेतलेला आहे. सेकंड सेमिस्टरचा सी प्रोग्रामिंगचा कोर्स आपल्या या पीजीटेक अकॅडमीवरती चेक करा तुम्ही. आपले डिप्लोमा रिलेटेड हे सर्व कंटेंट असते.
डिप्लोमा रिलेटेड सर्व कंटेंट आपण टाकतो युट्यूब चॅनलवरती आपल्या फिजिटेक अकॅडमीवरती. तर होप की तुम्हाला सर्व समजलं असेल. लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि सबस्क्राईब करा. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तिथं जाऊन तुम्ही तुमच्या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड किंवा कॉलेजचं नाव टाकून ते बघू शकता. आय होप तुम्हाला समजलं असेल. बाय बाय.